नमस्कार जीनियस इडियट्स, परत एकदा एक धमाकेदार सफर करायला तयार आहात ना? आज आम्ही आलो आहोत श्रीगोंदाच्या शारदा विद्यानिकेतन मध्ये पुस्तकातील विज्ञान आणि प्रत्यक्ष तंत्रज्ञान ह्यामधील रेष मिटवण्यासाठी. पण एक प्रश्न आहे, ड्रोन बनवणं, उडवणं आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी शिकणं हे फक्त मोठ्यांसाठीच आहे का? तर अजिबात नाही. हे सगळं शाळेच्या विद्यार्थ्यांसाठीही शक्य आहे, ते पण अगदी सहज. कसं? तर चला पाहूया ह्या प्रवासात. 2 दिवस आधी आम्हाला काय वाटायचं हे खूप अवघड असं. तुम्ही यायच्या आधी ड्रोन बनवणं खूप अवघड आहे असं वाटलं होतं मला. त्या दिवशी आम्ही नॉर्मली क्लासमध्ये आलो आणि मग तेव्हा त्यांचं कॉमेडी फन जे स्टार्ट झालं. आतापासून येतं अख्ख्या शाळेत नाव काय असणार आहे? त्याला काय चिडवणार? चालेल ना? तिथं आम्ही मॅगी बनवली, ड्रोनचे पार्ट पाहिले. ये खाली, ये वरती, चल पुढे, ये साईडला, जा तिकडे, ये मागे. आम्ही हालचाल केली ना, ही जी ड्रोनची हालचाल असते ना, फक्त ही हालचाल जमिनीवर होते का? कुठे होते? आकाशात होते. आणि या उडान घेण्यालाच आपण इंग्लिश मध्ये म्हणतो ड्रोनने फ्लाइट घेतली. जे मला आधी वाटत होतं ना की ड्रोन हा खूप अवघड विषय आहे, पण तुम्ही शिकवल्यानंतर सगळं सोपं झालं. टोटल लेफ्ट असेल का? नाही, लेफ्ट. त्यानंतर आपण ड्रोन सिम्युलेशन लॅपटॉप वरती केलं. 2 दिवसातली सगळ्यात फेवरेट ऍक्टिव्हिटी म्हणजे FPV ड्रोन सिम्युलेटर चालवण्यामध्ये. ड्रोन सिम्युलेशनचा फायदा असा झाला की आपण जर डायरेक्ट खरं ड्रोन उडवायला घेतला असता तर तो खूप वेळा क्रॅश झाला असता आणि नुकसानही खूप झालं असतं. FPV ड्रोन सिम्युलेटर मध्ये रिअल ड्रोन उडवण्यासारखी फील येत होती. दोन दिवस अगोदर ड्रोन बनवणे खूप अवघड वाटायचं, आता ते खूप सोपं आहे. त्याची संपूर्ण माहिती आहे ना, म्हणजे अगदी छान आणि चांगली मिळाली. मी एक्साइटेड होते की ड्रोन बनवून उडवण्यासाठी. आम्ही ड्रोन उडवला आणि त्याच्यात खूप मजा आली. पहिली गोष्ट तर वाटत होती आम्हाला ड्रोन उडवताच येणार नाही. श्रीगोंदात बऱ्याचशा मुलांनी अजून ड्रोन उडवलेच नव्हतं, पण ही टेक्नॉलॉजी तुम्ही आम्हाला दाखवली. आम्हाला पहिले ड्रोन उडवायचं, ड्रोन बनवायचं खूप अवघड वाटायचं. आम्हाला पहिल्यांदा वाटलं नव्हतं की इतकं भारी असेल. सरांनी खूपच छान शिकवलं. आता आम्हाला ड्रोन उडवायला पण येतं आणि बनवायला पण येतं. तुम्ही आल्यावर आम्हाला या नव्या गोष्टी कळाल्या. 2 दिवस कसे गेले ते पण कळलेलं आहे. खूप आनंद घेतला आम्ही सर्वांनी. आधी टेक्नॉलॉजी अवघड वाटायची, हे नवीन टेक्नॉलॉजी शिकायला आम्हाला खूप आवडते. आता असं वाटतं टेक्नॉलॉजी खूप सोपी आहे. पुढे शिकत राहिलं तर खूप सोपे जाईल आणि आपण खूप मोठे होईल. आमचा संडे येत ना, जो घरी येत ना मोबाईल बघण्यात जाणार होता, तो एक शिकण्यात पण गेला, हसत खेळत पण गेला. आमचे हे 2 दिवस खूपच छान गेले. असे 2 दिवस कधी गेले कळलंच नाही. सर्वांना आउट ऑफ सिलेबस अभ्यासातून जरा वेगळं भेटलं. आता कोणतीही टेक्नॉलॉजी असो आम्ही घाबरणार नाही. आम्हाला शिकण्याची पद्धत मिळाली. असं वाटतंय श्रीगोंदातून तुम्ही जावंच नाही. विक्रांत सर इज अ बेस्ट टेक्नॉलॉजी टीचर आहे. असं वाटतंय की हे 2 दिवस कधीच संपू नये. अजून तुम्ही यावे, भरपूर वेळा यावं असं वाटतं. वर्षभर तुम्ही इथेच थांबावं. ड्रोन शिकलोय, भारी वाटते, पण
तर सेशन संपणार हे चांगलं नाही वाटत आहे. शाळेचा आम्ही धन्यवाद देतो आणि तुम्हालाही. I also thankful Principal Sir to organize such a beautiful session for us. Thank you. GD8 chatting ला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.